1 2 3 4 आणि 5 हे जर असे 5 रेडीमेड ब्लाउज जे सगळ्या साड्यांवर मॅच होतील हे जर तुम्हाला डिटेल मध्ये पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। तर आता तो काळ गेला जेव्हा आपण एखाद्या साडीवरती त्या साडीवरचा स्पेसिफिक ब्लाउजेस घालायचो। तर आता आपण एखादी साडी नेसली तर त्याच्यावरती बरेच विविध प्रकारचे ब्लाउज त्याच्यावरती घालू शकतो। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 5 रेडीमेड ब्लाउज घेऊन आलेले आहे जे ऑलमोस्ट तुमच्या वॉर्डरोब मधल्या, तुमच्या कलेक्शन मधल्या प्रत्येक साडीवरती मॅच होतील। म्हणजे या ब्लाउजेस मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं किंवा याच्यातले ब्लाउज तुमच्याकडे असतील तर मग तुमचं काम एकदम सोपं होऊन जाईल। तुम्ही लिटरली अशी कोणतीही साडी तुमच्या कपाटातली नेसलीत ना तरी तुम्ही यातला कोणताही ब्लाउज त्याच्यावरती स्टाईल करू शकता। म्हणजे असे खूप वर्सटाईल ब्लाउजचे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत। मोस्टली जे आपण नेहमी वापरणारे जे असे एकदम यूज टू गो टू असे जे ब्लाउजचे कलर्स आहेत तसे ब्लाउजचे कलर्स आज माझ्याकडे आहेत आणि तशा ब्लाउजचे पॅटर्न्स आज माझ्याकडे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे ब्लाउज आहेत ते अतिशय कमी किमतीतले आहेत। म्हणजे 500 रुपयाच्या आतमध्ये जवळजवळ तुम्हाला हे ब्लाउजेस मिळतात। या ब्लाउजची क्वालिटी अतिशय चांगली आहे। तर मग हे ब्लाउजेस कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण मोस्टली जेव्हा ब्लाउज बद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात पहिला रंग जो आपल्या डोळ्यासमोर येतो तो आहे ब्लॅक कलर। तर आज मी एक मिशोवरून घेतलेला ब्लॅक कलरचा ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बेसिकली हा जो ब्लाउज आहे तो असा एखाद्या क्रॉप टॉप सारखा आहे। म्हणजे तुम्ही हे बघाल तर अतिशय गोड असा म्हणजे क्रॉप टॉप आहे, छोटासा आणि हे असं इलास्टिक आहे। म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच साईजेस अवेलेबल आहेत। आय गेस माझी जी साईज आहे ती 34 साईज आहे आणि अतिशय गोड वाटतो, एकदम सिंपल आणि क्यूट आहे। म्हणजे हल्ली असे ब्लॅक कलर मध्ये पण वेगवेगळे ब्लाउजेस येतात ज्याच्यामध्ये ना असं खूप जास्त असं झांकी पांकी वर्क असतं किंवा त्याच्यामध्ये खूप असं जाळीदार वगैरे असं काहीतरी वर्क असतं जे अतिशय चीप दिसतं। तर तसा हा ब्लाउज अजिबात नाहीये, अतिशय क्लासी वाटतो। म्हणजे बऱ्याच माझ्या वेगवेगळ्या साड्यांवरती हा ब्लाउज स्टाईल केलेला आहे आणि अतिशय सुंदर वाटतो तो त्या ब्लाउज साड्यांवरती घातल्यावरती आणि अतिशय तो त्याला असा एक क्लासी लुक देतो। म्हणजे कुठेही हा ब्लाउज तुम्हाला चीप वाटणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो बसायलाही खूप जास्त कम्फर्टेबल आहे। तर आता बेसिकली या ज्या ब्लाउजचं फॅब्रिक आहे ते रेयॉन फॅब्रिक आहे आणि या ब्लाउजची प्राइस फक्त 277 रुपीज आहे आणि या प्राइस मध्ये हा खूप सुंदर असा ब्लाउज आहे। म्हणजे जे बेसिक आपण कधी कधी कॉटनचे असे सिंपल ब्लाउजेस घालतो किंवा असे सिंपल ब्लाउज शिवतो तर त्याच्यापेक्षा मग हा जो ब्लाउज आहे तो तुम्हाला काहीतरी असा वेगळा आणि म्हणजे असं युनिक लुक देतो। तर त्याच्यामुळे मला हा ब्लाउज आवडतो। म्हणजे तुमची साडी अतिशय ट्रेडिशनल जरी असेल तरी हा ब्लाउज चांगला दिसतो आणि एखादी अशी कॉन्टेम्पररी कॉटनची साडी असेल ना तरी हा ब्लाउज अतिशय चांगला दिसतो। त्याच्यामुळे हा ब्लाउज असं खूप गोड ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। असा ब्लॅक कलर मध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या ब्लाउजचं कलेक्शन ठेवायचं असेल तर हा खूप गोड असा ब्लाउज आहे, सुंदर ब्लाउज आहे, खूप जास्त कम्फर्टेबल ब्लाउज आहे। म्हणजे तुम्ही दिवसभर जरी हा ब्लाउज घातला तरी तो अतिशय लाईट वेट वाटेल तुमच्यावरती। म्हणजे या कलेक्शन मध्ये सगळेच ब्लाउज सुंदर आहे आणि दिस इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट ब्लाउज आणि मी हा लिटरली खूप जास्त वापरलेला आहे आणि यू कॅन इझिली गो विथ दिस बिकॉज खूप गोड असा ब्लाउज आहे। आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट जे ब्लॅक ब्लाउजेस असतात ते कितीही वेगवेगळ्या तऱ्हेच्या साड्यांवरती अतिशय सुंदर दिसतात आणि इव्हन म्हणजे वेगवेगळ्या साड्यांचे पॅटर्न्स वेगवेगळ्या साड्यांच्या फॅब्रिक सोबत असते खूप वेगवेगळ्या कलरच्या साड्यांसोबत देखील तितकेच चांगले दिसतात। म्हणजे तुम्ही हव्या त्या साडीसोबत ब्लॅक कलरचा ब्लाउज स्टाईल करू शकता आणि हा ब्लाउज अगदी तसाच आहे की हा कोणत्याही साडीला खूप जास्त युनिक असा लुक देईल। त्याच्यामुळे तुम्ही या ब्लाउज मध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता बिकॉज या प्राइस मध्ये खूप सुंदर असा ब्लाउज आहे आणि खूप साड्यांवर जाणारा असा ब्लाउज आहे। त्याच्यामुळे प्लीज गिव्ह इट अ ट्राय। तर ब्लॅक नंतर बाय डिफॉल्ट जो डोळ्यासमोर रंग येतो तो म्हणजे व्हाईट कलर। तर मग आज मी तुमच्यासोबत हा व्हाईट कलरचा ब्लाउज शेअर करणार आहे। तर हा जो ब्लाउज आहे तो हाकुबा मधला ब्लाउज आहे। ते मोस्टली जे असं चिकनकारी वर्क असतं ब्लाउज वरती तर त्याच पॅटर्न मधलं हे थोडंसं असं वर्क असतं। ते बेसिकली ह्याच्यावरती असं चिकनचं वर्क म्हणजे याला कसं हाकुबा वर्क असं काहीतरी बोलतात। तर मग हा त्याच्यातला ब्लाउज आहे
आणि मोस्टली तुम्ही बघू शकता हे असे ब्लाउजेस अतिशय क्लासिक स्टनिंग आणि सुंदर वाटतात. आणि व्हाईट कलरचे ब्लाऊज तुम्ही कितीही वेगवेगळ्या साड्यांवरती स्टाईल करू शकता. मोस्टली ज्या कॉटनच्या वगैरे साड्या असतात त्याच्यावरती अतिशय सुंदर दिसतात व्हाईट कलरचे ब्लाऊज, आणि ते तुम्ही खूप वेगवेगळ्या कलर्सच्या साड्यांवरती घालू शकता. आता हे जर तुम्ही ब्लाऊजचा पॅटर्न बघितलं तर ब्लाऊजचा पॅटर्न देखील अतिशय सुंदर आहे. म्हणजे असं समोरून बघाल तर तुम्ही वी नेक आहे, आणि हे जे बटन्स आहेत ना ते पण अतिशय सुंदर आहेत. म्हणजे हे फक्त शो साठी बटन्स आहेत, आतमध्ये त्यांनी तुम्हाला असे हुक्स दिलेले आहेत. आता हा जो ब्लाऊज आहे तो पॅडेड ब्लाऊज आहे. तुम्हाला जर नको असल्यास तुम्ही त्याचे पॅड्स काढू शकता. पण बाकीचा ब्लाऊज बघाल तर खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. म्हणजे वन ऑफ द फेवरेट ब्लाऊज आहे या कलेक्शन मधला. या हाकुबा प्रिंटमुळे तो खूप जास्त स्टनिंग दिसतो. म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि ओव्हरऑल जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तोच खूप सुंदर आहे. म्हणजे असं एकदम क्लासी आणि सोफिस्टिकेटेड असा ब्लाऊज आहे. अशा मोस्टली जे व्हाईट कलरच्या ब्लाउजेस असतात त्या इंडिगो साड्यांमध्ये खूप सुंदर दिसतात. म्हणजे आता हल्ली मोस्टली सगळ्यांकडेच इंडिगो कलरच्या कॉटनच्या साड्या असतात, आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. आणि नॉट ओनली विथ इंडिगो कलर, तुम्ही व्हाईट कलरच्या ब्लाऊजच्या डोळे झाकून कितीही वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांसोबत स्टाईल करू शकता. त्याच्यामुळे हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इफ आय टॉक अबाउट द प्राइस, तर याची प्राइस फक्त 336 रुपीज आहे. आणि या प्राइस मध्ये खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. याचं जे फॅब्रिक आहे, हाकुबाचे जे फॅब्रिक असतात ते कॉटनच असतात. तर दिस इज ऑल्सो अ कॉटन फॅब्रिक, आणि खूप छान असं ब्रीदेबल असं कॉटन फॅब्रिक आहे. याच्यामध्ये बऱ्याच साईजेस अवेलेबल आहेत, आणि साईजेस सोबतच ते म्हणजे तुम्ही अल्टर देखील करू शकता. म्हणजे तुम्ही एखादी साईज जी तुम्हाला बसेल अशी मागवली तर त्याला तुम्हाला कमी जास्त करायला देखील ऑप्शन आहे. त्याला अल्टर करायला बरीच अशी जागा आहे. तर तुम्ही हा पण जर ब्लाऊज बघाल तर आतल्या साईडमध्ये तुम्हाला एवढं मटेरियल मिळतं अल्टर करण्यासाठी. तर हे मी माझ्या साईज अकॉर्डिंग मागवलेलं. मी हे 34 साईज मध्ये मागवलेलं आहे ब्लाऊज. तर खूप गोड आणि स्टनिंग असा ब्लाऊज आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा व्हाईट ब्लाऊज घ्यायचा असेल तर मग तुम्ही या ब्लाऊजला नक्की ट्राय देऊ शकता. आता मोस्टली ना जेव्हा तुम्ही व्हाईट कलरचे क्रॉप टॉप्स वगैरे घेता ना साड्यांवरती घालायला, तर ते मोस्टली कॉन्टेम्पररी साड्यांवरतीच मॅच होतात. पण असे हाकुबा चिकन मधले जे ब्लाउजेस असतात ना ते तुमच्या ट्रेडिशनल साड्यांवर देखील तितकेच चांगले दिसतात. म्हणजे आता याच्यावरती जर तुम्ही इकडे किंवा अशा पटोला साड्या किंवा इव्हन एखादी फॉर दॅट मॅटर सिल्कची साडी घातली ना तरी तुमच्या साड्या खूप जास्त सुंदर वाटतील. अशा साड्यांना खूप जास्त असा युनिक टच येईल. त्याच्यामुळे दिस इज अ व्हेरी गुड ब्लाउज, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला पॅच आवडत नसेल तर तुम्ही हे पॅच रिमूव्ह करून मग तो ब्लाऊज घालू शकता. अतिशय सुंदर असा ब्लाऊज आहे. तर आता जो तिसरा ब्लाऊजचा रंग आहे जो मोस्टली सगळ्या साड्यांमध्ये जातो तो आहे बॉटल ग्रीन. तर हा खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. तर बेसिकली मी ना तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते जी माझ्यासोबत घडली. मी ऍक्च्युली संक्रांतीच्या हळदी कुंकू होते तेव्हा माझ्या सासूबाईंच्या एका फ्रेंडकडे गेलेले. तर त्यांच्या मुलीने हा सेम ब्लाऊज घातलेला, आणि ती अशी वेगळी कॉन्ट्रास्ट मध्ये अशी साडी घातलेली जी अशी मल्टी कलर साडी होती. आणि तिचा ब्लाऊज मला इतका आवडला आणि मी तिला विचारलं की कुठून घेतलाय, तेव्हा तिने मला या ब्लाऊजची लिंक पाठवली. तर अतिशय सुंदर असा ब्लाऊज आहे. मोस्ट इम्पॉर्टंट याचा जो बॉटल ग्रीन कलर आहे ना तो खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे. याचं जे फॅब्रिक आहे ते सिल्क फॅब्रिक आहे. आणि बाकीचं क्वालिटी वगैरे ब्लाऊजची बघाल तर अतिशय सुंदर क्वालिटी आहे. समोरून असं स्कूप नेकचा ब्लाऊज आहे. आणि सगळ्यात याची आय कॅचिंग गोष्ट म्हणजे याच्यावरचं जे प्रिंट आहे ना ते खूप सुंदर आहे. तर हे जे बेसिकली आहे ना त्याचं हँड प्रिंट केलेलं असं प्रिंट आहे. आणि याच्यावरती असं हे थोडंसं एम्ब्रॉयडरी त्यांनी केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आता याच्यावरती कमळाचं असं डिझाईन आहे, आणि त्याचं म्हणजे त्यांनी असं हँड पेंट असं केलेलं आहे. आणि त्याची अशी जी काय बोलतो आपण पानं वगैरे असतात ना ती पण अतिशय सुंदर त्यांनी दिलेली आहे. आणि ओव्हरऑलच हे जे प्रिंट आहे ते खूप जास्त स्टनिंग दिसतं. आणि त्या एम्ब्रॉयडरीमुळे पण त्याला खूप छान असा शो आलेला आहे. म्हणजे हा जो ब्लाऊज आहे ना तो तुम्ही खूप वेगवेगळ्या साड्यांसोबत घालू शकता. म्हणजे हा पिंक कलरच्या साड्यांसोबत, रेड कलरच्या साड्यांसोबत, येलो कलरच्या साड्यांसोबत, ऑरेंज कलरच्या साड्यांसोबत अतिशय सुंदर वाटेल. इव्हन फॉर दॅट मॅटर व्हाईट कलरच्या साडीसोबत खूप क्लासी वाटेल. आणि बाकी मग खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. मला हा खूप जास्त आवडला. म्हणजे माझा वन ऑफ द फेवरेट ब्लाऊज आहे हा या कलेक्शन मधला. आणि खूप गोड असा बॉटल ग्रीन कलर आहे. मोस्टली आपण ना जेव्हा असा कुठला सण समारंभ असतात जेव्हा आपण हिरव्या बांगड्या वगैरे घालतो तेव्हा तुम्ही असा ब्लाऊज घातला आणि कोणत्याही रंगाची साडी घातली ना तरी तो इझिली सगळा जो लुक आहे ना तो एकदम पुट टुगेदर असा वाटतो.
तर मग तुम्हाला जर असं एखादा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज जेन्युइनली हवा असेल तर तुम्ही डोळे झाकून या ब्लाऊज मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. खूप सुंदर असा ब्लाऊज आहे, तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही. म्हणजे खूप गोड असा ब्लाऊज आहे आणि मला हा खूप जास्त आवडला. तर आता टॉकिंग अबाउट द प्राइस, तर या ब्लाऊजची जी प्राइस आहे ती 530 रुपीज आहे आणि 530 रुपीज मध्ये खूप स्टनिंग असा ब्लाऊज आहे. आता जो चौथा ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आहे हा अजरकचा ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे तो ब्लॅक आणि असा मरून कलर मध्ये ब्लाऊज आहे आणि अतिशय सुंदर क्लासी असा हा ब्लाऊज वाटतो. म्हणजे हा ब्लाऊज बघायचा याचा पण थोडासा वी-नेकच आहे, पण तितकासा असा हा जो वी-नेक आहे तो डीप नाहीये. आणि हा जो ब्लाऊज आहे तो एकदम असं ब्रीदेबल फॅब्रिक असा आहे, म्हणजे कॉटनचं फॅब्रिक आहे आणि याला आतमध्ये त्यांनी लाइनिंग देखील दिलेली नाहीये आणि खूप गोड वाटतो हा ब्लाऊज. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल हे ब्लाऊज जे असतात अजरकचे वगैरे ते मोठी सगळ्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतात, खूप स्टनिंग दिसतात. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कॉटनच्या ज्या कॉन्टेम्पररी साड्या असतात त्याच्यावरती हे ब्लाऊज स्टाईल करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ह्याचा कलर देखील तसाच आहे, म्हणजे हा असा ब्लॅकिश आणि मरून मधला कलर आहे, त्याच्यामुळे तो कोणत्याही साडीवरती खूप आरामात जाऊ शकतो. मोस्टली जे न्यूट्रल कलर्सच्या कूल कलर्सच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती हा खूप जास्त सुंदर दिसेल. म्हणजे ब्लूचे जे ग्रीनचे वगैरे जे शेड्स आहेत ना त्याच्यावरती हा ब्लाऊज अतिशय सुंदर असं वाटेल. तर हा जो ब्लाऊज आहे याची प्राइस फक्त 297 रुपीज आहे आणि 297 मध्ये गाईज ट्रस्ट मी हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. म्हणजे तुम्ही इझिली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे प्राइस आणि सगळ्याच गोष्टींच्या अकॉर्डिंग हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. मोस्ट इम्पॉर्टंट याचे जे अजरकचं प्रिंट आहे ते कुठेही चीप नाही वाटत. याचं जे प्रिंट आहे याचं जे प्रिंटचं जे फिनिशिंग आहे ते एकदम अप टू द पॉइंट आहे, त्याच्यामुळे अतिशय क्लासी असा वाटतोय हा ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे याला अजिबात पॅच वगैरे दिलेले नाहीये, त्याच्यामुळे लोकांना पॅच वगैरे आवडत नसतील तर हा खूप चांगला असा ब्लाऊज आहे. तर मोस्टली मी असं रेकमेंड करेन की ज्या थोड्याशा सिनियर अशा स्त्रिया आहेत तरी हा ब्लाऊज मोस्टली त्यांच्यावरती अतिशय चांगला वाटेल. म्हणजे एकदम प्रोफेशनल आणि स्टनिंग फॉर्मल असा ब्लाऊज आहे. इव्हन ऑफिस वेअर साठी हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. ऑफिसला जाण्यासाठी जर तुम्हाला असे ब्लाउजेस हवे असतील तर तुम्ही या ब्लाऊजला नक्की ट्राय देऊ शकता. त्याच्यामध्ये आणखीन 3-4 शेड्स अवेलेबल आहेत आणि 3-4 वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत त्याच्यावरती. तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ते देखील एक्सप्लोर करू शकता. सगळ्या ब्लाऊजच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर हा पण माझा वन ऑफ द फेवरेट ब्लाऊज आहे या कलेक्शन मधला. म्हणजे बेसिकली आधी मी सगळे ब्लाउजेस तुमच्यासोबत शेअर करते ना, तर एका पण ब्लाऊज मला असं डिसअपॉइंट नाही केला आल्यावरती. सगळे ब्लाउजेस अतिशय सुंदर आहेत. लास्ट आणि 5वा ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आहे हा राणी कलरचा ब्लाऊज आणि अतिशय सुंदर ब्लाऊज आहे. म्हणजे उगाच असं तुम्हाला वाटेल की मी खूप जास्त ओव्हर हाईप करते, प्रत्येकच ब्लाऊजला खूप सुंदर बोलतेय, पण ऍक्च्युली खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरचं प्रिंट बघू शकता, अतिशय सुंदर असं प्रिंट आहे. म्हणजे कान्हाचं प्रिंट आहे याच्यावरती, म्हणजे अशी गाय हातात घेतलेली असं हे प्रिंट आहे जे अतिशय गोड वाटतं. म्हणजे जे ते हँड प्रिंट केलेलं आहे ना तर ते खूप असं म्हणजे एकदम क्लासी आणि सुंदर दिसतंय. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही आता याची बॅकची डिझाईन बघू शकता, तर खूप मोठं असं हे प्रिंट आहे आणि अतिशय अतिशय गोड आणि सुंदर आणि सुरेख वाटतं हे. हा पूर्ण असा हँड पेंटेड असा ब्लाऊज आहे आणि हे पण जे फॅब्रिक आहे ते सिल्क फॅब्रिक आहे. पूर्वी जो मी तुम्हाला ग्रीन कलरचा ब्लाऊज दाखवलेला त्याच्यातलाच हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे. पण याचं जे प्रिंट आहे ते थोडंसं वेगळं आहे. पिंक कलरचे ब्लाउजेस असतात ते पण सगळ्या साड्यांवरती अतिशय सुंदर दिसतात. मोस्टली जे कूल कलरचे साड्या असतात त्याच्यावरती अशा कलरचे ब्लाउजेस अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे व्हायलेट्स, ब्लूज, पर्पल्स, ग्रीन्स, त्या अशा साड्यांवरती हे ब्लाऊज अतिशय सुंदर असे कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे तुम्ही याच्या स्लीव्ह जरी बघाल तरी याच्यावरती अशा त्यांनी पोल्का डॉट दिलेले आहेत आणि मग त्याच्यावरती स्लीव्हला हे असं प्रिंट आहे जे अतिशय गोड वाटतं. आणि समोर ही अशी कमळांची डिझाईन दिलेली आहे आणि मागच्या साईडला पण माझं दोन्ही बाजूला त्यांनी अशी कमळांची डिझाईन दिलेली आहे आणि मध्ये हे असं कानाचं आणि गायचं असं प्रिंट आहे जे अतिशय गोड वाटतं. तर आता इथे तुम्ही नेकच्या इथे बघाल पण इथे तर पण अशी यांनी कॉलर अशी दिलेली आहे ज्याच्यामुळे असं खूप असं लेवल अप होतो या ब्लाऊजचा जो लुक आहे तो. तर हा जो ब्लाऊज आहे तो या कलेक्शन मधला सगळ्यात कॉस्टली असा ब्लाऊज आहे. म्हणजे याची प्राइस जी आहे ती 580 रुपीज आहे. पण ट्रस्ट मी 580 रुपीज मध्ये खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. तुम्ही या ब्लाऊजला नक्की ट्राय देऊ शकता. लिटरली तुमच्या साडीचा जो लुक आहे ना तो खूप जास्त असा युनिक टर्न आउट होईल आणि खूप सुंदर असा वाटेल. तर आता हा जो ब्लाऊज आहे तो पण एकाच साईज मध्ये अवेलेबल आहे. आय गेस 40 साईज आणि
ती मग साईज घेऊन तुम्ही तुमच्या साईज अकॉर्डिंग त्याला ऍडजस्ट करू शकता. त्याला जसं काही असेल तसं अल्टर करू शकता. तर हा पण असा गोड ब्लाउज आहे. तर आता हे जे सगळे ब्लाउजेस आहेत त्या सगळ्या ब्लाउजेसच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. सगळे ब्लाउज अतिशय सुंदर आहेत. म्हणजे एकही ब्लाउज असा नाहीये की त्याची क्वालिटी थोडीशी अशी कमी जास्त आहेत. सगळे ब्लाउजेस एकदम टॉप नॉच आहेत. म्हणजे प्राइजेसच्या अकॉर्डिंग अतिशय सुंदर असे ब्लाउज आहेत. म्हणजे तुम्ही हल्ली स्टिचिंगला वगैरे पण तुम्ही एवढे पैसे देता, त्याच्यामुळे तुम्हाला असा रेडीमेड डायरेक्ट ब्लाउज मिळतो की म्हणजे फॅब्रिक आणि स्टिच ब्लाउज असा तुम्हाला मिळतो. त्याच्यामुळे हे ब्लाउजेस खूप चांगला असा ऑप्शन आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर मी तुम्हाला हे सगळे ब्लाउजेस कसे वाटले आणि या सगळ्या ब्लाउजेस मधला तुमचा फेवरेट ब्लाउज कोणता होता हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.